नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, सार्वजनिक बांधकाम विभागाची परीक्षा उद्यापासून मित्रांनो आपली सुरू होत आहे, म्हणजे की 13 डिसेंबर पासून आपली जी मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभागाची परीक्षा सुरू होत आहे। तर त्या अनुषंगाने काय मित्रांनो टीसीएस व सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत काही अतिशय महत्त्वाच्या सूचना जे की उमेदवारांकरता देण्यात आल्या, जे की परीक्षापूर्वी सर्व उमेदवारांना पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर कोणकोणत्या सूचना आहेत व तसेच परीक्षेला जाण्यापूर्वी कोणकोणत्या डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत न्यावायचे आहेत, जेणेकरून परीक्षा केंद्रावर त्याचं व्हेरिफिकेशन अगदी उत्तमरित्या होणार असेल। तर आपण सर्व काही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला मित्रांनो शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। जर मित्रांनो तुम्ही अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकरता मित्रांनो आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि तुम्ही नोट्स मिळवत असाल तर मित्रांनो लगेचच्या लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या। परीक्षा दृष्टिकोनातून आपण A to Z अभ्यासक्रम आपण PWDचा यामध्ये कव्हर केलेला आहे आणि मित्रांनो परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित आहे। मित्रांनो तुम्ही हे जर मिळवला तर तुम्हाला मित्रांनो इतरत्र कोठेही कोचिंग लावण्याची गरज नाही मित्रांनो, किंवा कोणतेही तुम्हाला मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही मित्रांनो। सर्व काही A to Z अभ्यासक्रम तुम्हाला याद्वारे परिपूर्ण होणार असेल आणि त्यासोबतच तुम्हाला इतर कोणत्याही पोस्ट करता टेक्निकल क्वेश्चन बँक हवा असेल, ज्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग या रिलेटेड कोणताही असेल मित्रांनो, तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल क्वेश्चन बँक देखील मिळणारा असेल, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला PWDचा परिपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होईल। टीसीएस द्वारे जेवढे काही अतिसंभव प्रश्न आतापर्यंत विचारले गेले ते यामध्ये नमूद आहेत मित्रांनो, आणि त्यासोबतच महत्त्वाच्या चालू घडामोडी यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत। कमी वेळेमध्ये मित्रांनो तुमची परिपूर्ण तयारी होऊन जाईल। तुमचा अभ्यास तुम्ही सुरू केला नसाल तर मित्रांनो तुम्ही आज व आतापासून आपल्या एक्सपेक्टेड क्वेश्चनच्या टेस्ट व नोट्स मार्फत मित्रांनो तुम्ही सर्व काही परिपूर्ण कव्हर करू शकता। त्यासोबतच तुम्हाला सर्व पदाचे तांत्रिक प्रश्न देखील मिळतील। तुमच्या पदानुसार तुम्ही ज्या पदाकरता अप्लाय केला असेल तुम्हाला त्या ठिकाणी ते देखील मिळणार असेल। सर्व काही मागील वर्षी परीक्षा विचारले गेले जे प्रश्न आहे टीसीएस द्वारे ते देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। मित्रांनो सर्व काही परीक्षा अतिशय महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जे मिळवणार असाल तर लगेच मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियल लिंक दिली आहे मित्रांनो, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर काही वेळामध्ये तुमच्याकडे हे सर्व काही मित्रांनो PDF फॉर्मॅटमध्ये उपलब्ध होऊन जाईल। मित्रांनो मिळवणार असाल तर नक्की आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली लिंक जे मित्रांनो प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो आता आपण पाहूया की नेमकं कोणत्या सूचना आहेत जे की टीसीएस व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उमेदवारांना देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो ह्या सूचना जे तुम्हाला तुमच्या ऍडमिट कार्डवर देखील पाहायला मिळतील, ज्यामध्ये त्यांनी सुरुवातीला म्हटलं आहे की या प्रवेशपत्राचे 2 भाग आहेत, ज्यामध्ये एकामध्ये परीक्षा केंद्राची तपशील म्हणजे की तुमचं एक्झाम सेंटर वगैरे त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे, आणि दुसऱ्यामध्ये जे की दुसरा जो पेज आहे ज्यामध्ये की उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना नमूद आहेत। यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की दोन्ही भाग डाउनलोड करून त्याची रंगीत प्रत परीक्षेच्या वेळी सोबत आणणे आवश्यक आहे, म्हणजे की तुम्ही जेव्हा हे ॲडमिट कार्ड घेऊन जाल सोबत त्यावेळी जे आहे तुम्हाला हे ॲडमिट कार्ड प्रिंटेड म्हणजे कलर प्रिंटेड असणं आवश्यक आहे। कलर प्रिंट याची सोबत तुम्हाला घेऊन जायची आहे, एक सर्वात महत्त्वाचं आहे, तुम्ही हे लक्षात ठेवून घ्या। त्यानंतर दुसरा मुद्दा असा म्हटला आहे त्याने की उमेदवाराने परीक्षेच्या वेळेस प्रवेशपत्र अर्जासोबत अपलोड केलेला फोटो चिटकवलेला सध्या कायदेशीरपणे स्वीकारण्यास योग्य मूळ स्वरूपातील फोटो परिचय पत्र जसे की पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड आणावे। म्हणजे की मित्रांनो यांनी असं म्हटलं आहे की ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत होता त्यावेळेस जो अपलोड केलेला फोटो आहे तोच तुम्हाला सेम तुमच्या ॲडमिट कार्डवर चिटकवायचा आहे, जो हॉल तिकीट आहे तुमचं त्यावर चिटकवायचा आहे, आणि तो फोटो जे आहे अपलोड केलेल्या फोटोशी तंतोतंत जुळणे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यानंतर म्हटलेलं आहे सोबतच की ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी व तुमचा फोटो परिचय त्यावर असणं आवश्यक आहे। तर ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही डॉक्युमेंट जे देणार आहात जे की तुमचं नाव वगैरे ॲड्रेस व्हेरीफाय करण्यासाठी, ज्यामध्ये जे आहे तुमच्याकडे पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा आधार कार्ड यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे, आणि या डॉक्युमेंटवर आपली फोटो देखील असते। फोटो असलेलं डॉक्युमेंट व्हॅलिड असणार आहे। तर तुम्ही आता प्रश्न करणार की यापैकी कोणतं डॉक्युमेंट सोबत न्यावे। तर मित्रांनो ज्या डॉक्युमेंटवर तुमचं नाव ॲडमिट कार्डवरच्या नावाशी तंतोतंत मिळते तेच डॉक्युमेंट तुम्ही सोबत ठेवा। यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुमच्या सोबत असलं तरी चालणारा असेल, ज्यामध्ये ओळखपत्र असेल, पासपोर्ट असेल किंवा आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल, कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही सोबत ठेवलं तरी त्या ठिकाणी चालणार असेल, परंतु तुमचं त्यावरील नाव, तुमचा फोटो हे तंतोतंत जुळणं आवश्यक आहे। कोणतेही स्पेलिंग मिस्टेक नसावी, जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकेल। त्यानंतर म्हटलं आहे या व्यतिरिक्त अन्य कोणतेही ओळखपत्र किंवा ओळखपत्राच्या छायांकित प्रती, मोबाईल फोनमध्ये आयडीचे स्कॅन वा केलेले फोटो वैध ओळखपत्राचा पुरावा म्हणून विचारात घेतले जाणार नाहीत। प्रवेशपत्र, फोटो परिचय सोबत असल्याशिवाय उमेदवारास परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणारा नाही आहे। तर तुमचं लक्षात ठेवून घ्या, तुमच्या ॲडमिट कार्डवर जो फोटो परिचयपत्र आहे म्हणजे तुमचे फोटो आहे ते जुळणं अतिशय आवश्यक आहे। जर नाही जुळल्यास तुम्हाला परीक्षा जी आहे ती देता येणारी नाही आहे, आणि जेवढे काही त्यांनी हे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत व्हेरिफिकेशनसाठी तेच तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त जर तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट त्या ठिकाणी देत असाल तर ते जे की मान्य केलं जाणार नाही आहे, ग्राह्य धरलं जाणारं नाही आहे, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या। त्यानंतर म्हटलंय उमेदवाराचे ऑनलाईन अर्जातील नाव हे फोटो परिचय पत्रावरील नावाशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे। जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की तुमचं नाव हे तुमच्या ॲडमिट कार्ड आणि व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटवर तंतोतंत जुळणे आवश्यक आहे।
अन्यथा उमेदवारास परीक्षा बसू दिले जाणार नाही। तसेच ज्या महिला उमेदवारांचे विवाहानंतर पहिले मधले अंतिम नाव बदललेले आहे त्यांनी फोटो परिचय पत्र व विवाह नोंदणी प्रमाणपत्र राजपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे। तर स्पेशली हे महिलांसाठी आहे। महिला उमेदवारांचं जर तुमचं विवाहानंतरचं नाव बदललेलं असेल, ज्यामध्ये पहिलं मधलं किंवा आडनाव बदललेलं असेल, तर याबाबतमधलं जे काही पुरावा आहे ज्यामध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र वगैरे ते तुम्हाला सोबत त्या ठिकाणी घेऊन जावायचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी तिथले जे अधिकारी आहेत ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतील, त्यानंतर तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाणार असेल। जर नावामध्ये काही प्रॉब्लेम असेल ते आताच तुम्ही फिक्स करून घ्या, जेणेकरून पुढे चालून तुम्हाला प्रॉब्लेम येणारी नसेल। त्यानंतर म्हटलेलं आहे पुढील जो की चौथा मुद्दा, उमेदवाराने शक्यतो परीक्षा ठिकाणी एक दिवस अगोदर भेट द्यावी आणि त्या केंद्रावर पोहोचण्याची व्यवस्था पाहावी, जेणेकरून परीक्षेच्या दिवशी कोणतीही समस्या उद्भवणार नाही। म्हणजे की तुम्हाला परीक्षा सेंटरवर एक दिवस अगोदर व्हिजिट करायचं आहे, पाहून घ्यायचं आहे नेमकं कोणत्या ठिकाणी तुमचं सेंटर वगैरे आहे, जेणेकरून परीक्षा दिवशी तुम्हाला प्रॉब्लेम येणारी नाही आहे। त्यानंतर पाचवा मुद्दा असा आहे, परीक्षा केंद्रात प्रवेश वेळापूर्वी रिपोर्टिंग टाइम तसेच प्रवेश बंद होण्याच्या वेळेनंतर गेट क्लोजर टाइम कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही आहे। तर तुमच्या ॲडमिट कार्डवर जो रिपोर्टिंग टायमिंग दिलेला आहे, तर जो काही मॉर्निंग आफ्टरनून किंवा इव्हनिंगचा जो तुमचा शिफ्ट असेल एक्झामची, तर तुम्हाला त्या शिफ्टनुसार त्या टायमिंगचं तंतोतंत जे की पालन करणं अतिशय आवश्यक आहे। जर तुम्ही परीक्षा केंद्रावर 1 मिनिट जरी उशिरा पोहोचला तरी मित्रांनो तुम्हाला जे की प्रवेश आत दिला जाणारा नसेल। त्यामुळे वेळेचं खूप महत्त्व आहे, या ठिकाणी वेळेवर पोहोचणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यानंतर 6वा मुद्दा असा म्हटलं की उमेदवारांनी खालील नमूद केलेल्या वस्तूखेरीज कुठल्याही इतर वस्तू सोबत बाळगू नये। तर कोणत्या वस्तू सोबत न्यायची तुम्हाला गरज आहे, तसं पाहिलं तर तुम्हाला कोणतीही वस्तू सोबत नेण्याची काही गरज नाही। परीक्षा केंद्रावर तुम्हाला सर्व काही उपलब्ध करून दिलेलं असतं, ज्यामध्ये बॉलपेन असेल किंवा रफसाठी सराव कामासाठी जे कच्चा कागद असेल तो सर्व काही तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जातं। तसेच पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था देखील त्या ठिकाणी उपलब्ध असते। तर त्याने असं म्हटलंय की साधे पारदर्शक निळे किंवा काळे बॉल पॉईंट पेन असणं जे की पारदर्शकपणे असं पाहिजे। त्यानंतर म्हटलंय प्रवेश संकेतस्थळावरून डाउनलोड करून A4 साईज आकाराचा कागद रंगीत प्रिंट घेऊन योग्य रीतीने भरलेला असावेत। त्यानंतर म्हटलंय की फोटो वैध ओळखपत्र फोटो जे की फोटो ID त्याची छायांकित प्रत, तर हे फक्त 3च डॉक्युमेंट तुम्हाला सोबत त्या ठिकाणी ठेवायचे आहेत। त्यानंतर म्हटलेलं आहे 7वा पॉईंट, बायोमेट्रिक डाटा आणि फोटो परीक्षा ठिकाणी घेतले जाईल। बायोमेट्रिक डाटा परीक्षा दरम्यान कधीही घेण्यास साध्यता पडताळणीस विरोध केल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल। या संदर्भात खालील मुद्दे लक्षात घ्यावे। तर तुम्ही जर समजा त्या ठिकाणी बायोमेट्रिकसाठी जर तुम्ही नकार देत असाल तर त्यावेळेस तुमची परीक्षा जी आहे रद्द करण्यात येणारी आहे। हे सर्व अधिकार त्यांच्याकडे जे की देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये म्हटलंय की जर बोटावर कसलेही थर असेल, शाई, मेहंदी, रंग इत्यादी, तर धुवून टाका आणि परीक्षेच्या दिवसाआधी तो थर संपूर्णपणे गेला आहे याची खात्री करून घ्या। तर तुमच्या जर महिलांच्या स्पेशली तुमच्या हातावर जर समजा शाई, मेहंदी किंवा रंग असेल तर तो तुम्ही लगेचच्या लगेच पुसून घ्या आज दिवसभरामध्ये, जेणेकरून उद्या तुमचा पेपर असेल तर त्या दिवशी जे आहे तुमची त्या ठिकाणी जर फिंगर नाही आले तर त्यामध्ये तुम्हालाच प्रॉब्लेम येणारे असेल, कारण का त्या ठिकाणी फिंगर व्हेरिफिकेशन नंतरच तुमचे जेव्हा ऑथेंटिक बायोमेट्रिक सर्व इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाईल त्यानंतर तुमचा जो आहे एक्झाम सीट नंबर त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाणारा असेल। त्यामुळे हे सर्वात महत्त्वाचं आहे। त्यानंतर म्हटलंय जर बोटांना मळ किंवा धूळ लागली असेल तर बोटांचे ठसे घेण्याआधी धुवून घ्या आणि हातांची बोट सुकली याची खात्री करून घ्या। त्यानंतरचा मुद्दा आहे दोन्ही हाताची बोटे सुकली आहेत याची खात्री करा आणि जर बोट ओलसर असतील तर ते बोटे जे की पुसून घ्या। त्यानंतर जे आहे जे की बायोमेट्रिकची परीक्षा जे की बायोमेट्रिकची प्रक्रिया जी आहे जी की पूर्ण केली जाणारी असेल। त्यानंतर म्हटलंय की या मुद्द्याचे पालन करण्यास असमर्थ ठरल्यास परीक्षेस बसू दिले जाणार नाही। तर तुमची बायोमेट्रिक जर फेल झाली तर तुम्हाला परीक्षा जी आहे ती मुखावी लागणार आहे, म्हणजे की तुम्हाला परीक्षा जी आहे ती देता येणारी नसेल। त्यानंतर म्हटलं आहे काय ड्रेस कोड संदर्भात देखील या ठिकाणी इन्फॉर्मेशन माहिती दिली आहे, ज्यामध्ये म्हटलं आहे की दैनंदिन वापरातील कपडे जे कोणतेही साधने किंवा संपर्काची उपकरणे लपविण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही। जे की आपण रेग्युलरली लाईफमध्ये जे ड्रेस लावतो तेच आपल्याला त्या ठिकाणी लिहून जायचं आहे। जर महिलांकडे समजा दागिने वगैरे असतील तर दागिने वगैरे सर्व काही घरी काढून ठेवलं तरी चालेल, कारण का त्या ठिकाणी काहीच अलाउड नसतं। त्यानंतर म्हटलं आहे की अर्धी बाह्य असलेले कपडे पण त्यावर कोणतेही मोठी बटणे, बॅजेस, ब्रूचेस नसावीत, ज्याचा वापर संपर्क साधने, ब्लूटूथ कॅमेरा इत्यादी लपवण्यासाठी केला जाऊ शकेल। तर या टाईपचं तुम्हाला काही करायचं नाही आहे। त्यानंतर म्हटलं आहे की स्लीपर किंवा सँडल वापरावे आणि बूट मोजे टाळावे। तर स्लीपर किंवा सँडल वापरणं त्या ठिकाणी अतिशय उत्तम असेल, परंतु काही ठिकाणी परीक्षा केंद्रावर तुमचे बूट किंवा चप्पल हे परीक्षा हॉलच्या बाहेरच काढायला लावतात, परंतु काही ठिकाणी जे जरी प्रवेश दिला तर त्यावर तरी चूक नजर जी आहे ते ठेवण्यात येते। त्या ठिकाणी TCS आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे दोन्हीचेही अधिकारी त्या तुमच्या परीक्षा सेंटरवर उपलब्ध असतात।
त्यानंतर म्हटलं जो 10वा मुद्दा हायलाईट केला त्यांनी जे की महत्त्वपूर्ण आहे, तर परीक्षे दरम्यान उमेदवार जर काही संशयास्पद हालचाली किंवा वागणूक करताना आढळून आल्यास त्याच वेळी उमेदवाराची पुन्हा पूर्ण झडती घेतली जाईल. तसेच बायोमेट्रिक व आयरिस पुन्हा तपासले जाणारे असतील तर त्यांना जर एखाद्या उमेदवारा परीक्षा दरम्यान काही डाऊट आल्यास ते परत ही प्रक्रिया करू शकतात. त्यांना म्हटलं आहे की उमेदवाराने कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक, कॉपी करणे, डमी उमेदवार बसवण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार आढळून आल्यास उमेदवाराविरुद्ध पोलीस तक्रार देखील केली जाईल. तर समजा डमी कॅन्डिडेट या प्रकारचं जर कुठलाही त्यांना जर असं वाटून आलं, जर आढळून आलं तर त्या ठिकाणी पोलीस कारवाई देखील योग्यरित्या कायद्यान्वये करण्यात येणारी आहे. तर याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे. तर बाकी इतर जे मुद्दे मित्रांनो जे की कॉमन आहेत, जे की आपण त्याचं पालन देखील करतो. तर बाकी मुद्दे काही तेवढे इम्पॉर्टंट नाही, ते आपण स्किप करूया. परंतु जेवढे काही आपण वर मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहेत हे सर्व काही अतिशय महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये की तुम्हाला सोबत न्यायचे डॉक्युमेंट्स आणि त्यासोबतच ज्या महिलांचं लग्न झालं असेल, त्यांचे नावामध्ये बदल असेल, त्यांच्यासाठी हे देखील सर्वात महत्त्वाचं आहे. त्यांनी कोणकोणते डॉक्युमेंट सोबत ठेवायचे हे आपण सर्व काही यामध्ये सांगितलेलं आहे. आणि तसंच तुम्ही अजूनही आपले PWD एक्झामसाठी एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स मिळवून असतील तर लगेच ते मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअपची लिंक दिली आहे. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर लगेच तुम्हाला 5 मिनिटांमध्ये ते सर्व काही उपलब्ध करून देण्यात येणार असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांसोबत हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.